नमस्कार मित्रांनो, केटी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जे पॅन कार्ड आहे, सर्वांना आवश्यक असणारे असं जे पॅन कार्ड आहे ते मोबाईलवरून कसं काढायचं याची माहिती या व्हिडिओतून घेणार आहोत। तर मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तुमच्या मोबाईलमध्ये जे क्रोम ब्राउझर आहे ते ओपन करायचे आहे। त्यामध्ये NSDL पॅन ॲप्लिकेशन असं टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे। त्यापूर्वी मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जे 3 डॉट दिसत आहेत त्या 3 डॉटला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो मोबाईल आहे तो डेस्कटॉप साइट इथं जे आहे ते त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईलची स्क्रीन काहीशी अशी होईल। यामध्ये जी पहिली लिंक येते ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन NSDL नावाची, या लिंकला तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर जे पुढचं पेज आहे ते या पद्धतीने ओपन झालेलं दिसेल। या वरती मित्रांनो अप्लाय ऑनलाईन हा जो ऑप्शन आहे तो आहे, बाय डिफॉल्ट आहे तो तसाच ठेवायचा आहे। कंटिन्यू विथ ॲप्लिकेशन यावरती जायचं नाही। त्यानंतर इथला जो पहिला ऑप्शन आहे न्यू पॅनचा 49 फॉर्म ए नावाचा जो ऑप्शन आहे या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि जे पुढं कॅटेगरी जे दिलेली आहे या कॅटेगरीमध्ये इंडिव्हिज्युअल हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो इथं जे टायटल आहे ते टायटल तुम्ही ज्यांचं पॅन कार्ड काढणार आहे त्यानुसार श्री, श्रीमती, कुमारी हे जे आहे ते निवडून तुम्हाला घ्यायचं आहे। त्यानंतर इथं लास्ट नेम जे आहे पेज थोडंसं वर स्क्रोल केल्यानंतर इथं पेज थोडंसं वर स्क्रोल करून घ्यायचं आहे। पेज वर स्क्रोल करून घेतल्यानंतर इथं जे लास्ट नेम आहे, फर्स्ट नेम आहे तुमच्या आधारवरती जसं आहे मित्रांनो तसंच इथं तुम्हाला भरून घ्यायचं आहे। सरनेम म्हणजे तुमचं आडनाव, फर्स्ट नेम म्हणजे तुमचं नाव आणि मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव। त्यानंतर मित्रांनो इथं तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे डेट ऑफ बर्थ भरून घ्यायची आहे। तुमचा जो मेल ID आहे तो मेल ID इथं भरून घ्यायचा आहे आणि तुमच्या आधारला लिंक असलेला जो मोबाईल नंबर आहे मित्रांनो तोच मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। दुसरा मोबाईल नंबर मित्रांनो इथं टाकू नका। त्यानंतर हा जो चेकबॉक्स दिसतो याला चेक करून घ्यायचा किंवा क्लिक करून घ्यायचा आहे आणि खाली जो कॅप्चा दिसतोय तो जसा आहे तसाच कॅप्चा तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे। मी या ठिकाणी जो कॅप्चा आहे तो कॅप्चा इथं भरून घेतोय आणि कॅप्चा भरून घेतल्यानंतर पुढे सबमिट नावाचं जे ऑप्शन दिसतंय या सबमिट नावाच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। या सबमिट नावावरती क्लिक केल्यानंतर पुढे जाऊन अशा पद्धतीचं पेज इथे ओपन होईल। यामध्ये मित्रांनो कंटिन्यू विथ पॅन ॲप्लिकेशन हा जो ऑप्शन दिसतोय या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। मी या ठिकाणी कंटिन्यू विथ पॅन ॲप्लिकेशनला क्लिक करतोय। पुढे गेल्यानंतर असं जे पेज आहे ते पेज ओपन होईल। या ठिकाणी पहिली स्टेप आपण पूर्ण केली आहे। दुसऱ्या याच्यामध्ये पर्सनल डाटा जो आहे तो तुमची वैयक्तिक माहिती इथं भरायची आहे। हे जे 5 टॅब दिसत आहेत स्टेप बाय स्टेप 5 टॅब मित्रांनो तुम्हाला इथं भरून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित, कुठेही न चुकता। याच्यामध्ये पर्सनल डिटेल असेल, तुमचे कॉन्टॅक्ट असेल, EO कोड असेल किंवा डॉक्युमेंट असतील, हे सर्व 5च्या 5 जे टॅब आहेत ते व्यवस्थितरित्या तुम्हाला भरून घ्यायचे आहेत। त्यानंतर मित्रांनो खाली सबमिट डिजिटली हे जे नावाचं जे पहिलं ऑप्शन आहे हे ऑप्शन मित्रांनो तुमच्या आधारला जर मोबाईल नंबर लिंक असेल तरच हे ऑप्शन निवडायचं आहे। त्यानंतर मित्रांनो हे जे दुसरं ऑप्शन आहे स्कॅनड नावाचं, याला मित्रांनो शक्यतो तुम्ही टिक करू नका, कारण पॅन एखाद्या वेळेला येईल नाही सांगता येत नाही, पुढची प्रोसेस मित्रांनो यावरून होत नाही। त्यामुळे मित्रांनो हा जो तिसरा जो ऑप्शन दिसतोय इथं फॉरवर्ड ॲप्लिकेशन डॉक्युमेंट नावाचा फिजिकली, जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर मित्रांनो हा पर्याय तुम्ही निवडू शकता। तर माझ्या आधारला मोबाईल नंबर लिंक असल्यामुळे मी पहिला जो ऑप्शन आहे सबमिट डिजिटल इथरोज eKYC E-साइन नावाचा हा पहिला जो ऑप्शन आहे तो ऑप्शन इथं निवडतोय आणि थोडंसं पेज जे आहे ते पेज वर स्क्रोल करून घेतोय। मित्रांनो पेज वर स्क्रोल करून घेतल्यानंतर या ठिकाणी इथं एंटर आधार
इथे हे जे येस फीज ॲप्लिकेबल आहे याला तुम्हाला आहे असं टिक राहू द्यायचं मित्रांनो, नो वरती तुम्हाला इथं टिक करायचं नाही. त्यानंतर खाली जे आहे ऑप्शन एंटर आधार लास्ट 4 डिजिट, या ठिकाणी तुमच्या आधारवरचे जे 4 शेवटचे अंक आहेत ते 4 अंक व्यवस्थित इथं भरून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथं येस करून घ्यायचं आहे आणि पेज जे आहे ते थोडंसं वर स्क्रोल, मी माहिती सर्व भरून घेतली आहे, इथं मेल फिमेल निवडायचं आहे आणि थोडंसं पेज जे आहे ते पेज वरती स्क्रोल करून तुम्हाला घ्यावं लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या वडिलांचं जे आडनाव आहे ते इथं विचारते. तुमचं जे आडनाव आहे ते या आडनावाची स्पेलिंग जे आहे इथं खाली फादर्स लास्ट नेम सरनेम नावाचं या ठिकाणी तुमच्या आडनावाची व्यवस्थित स्पेलिंग इथं तुम्ही भरून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमच्या वडिलांच्या नावाची स्पेलिंग आहे जशी आधारवरती आहे मित्रांनो तशीच स्पेलिंग तुम्हाला इथं भरून घ्यावी लागणार आहे. तुमच्या वडिलांचं नाव इथं विचारत आहे फादर्स मिडल नेम नावाचं, तर मित्रांनो हे नाही टाकलं तर चालतं, शक्यतो टाकूच नका. तिसरा जो ऑप्शन आहे फादर्स मिडल नेम इथं काही भरू नका मित्रांनो, नाव आणि आडनाव एवढं टाकलं तरी खूप आहे. त्यानंतर जे पेज आहे ते पेज थोडंसं वरती स्क्रोल करून घ्यायचं आहे. पेज वरती स्क्रोल केल्यानंतर इथं नेक्स्ट नावाचा जो ऑप्शन दिसतोय या नेक्स्ट नावाच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो ते तुम्ही जर सर्व्हिसदार असाल नोकरदार असाल तर सॅलरी हा ऑप्शन निवडायचा आहे, अन्यथा नो इन्कम, शक्यतो नो इन्कम हाच पर्याय मित्रांनो निवडा. आणि पुढे गेल्यानंतर इथं जी बाकीची माहिती आहे ॲड्रेस असेल तो जो ॲड्रेस आहे तुमचा रहिवासी पत्ता जो आहे रेसिडेन्स ॲड्रेस नावाचा हा मित्रांनो भरता येणार नाही, कारण का तर तुम्ही आधारला मोबाईल नंबर लिंक असल्यामुळे पहिला पर्याय निवडलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी जे सगळे ऑप्शन आहेत ते सगळे ऑप्शन तुम्हाला ब्लर झालेले दिसून येतील. या ठिकाणी तुम्हाला काही टाईप करता येणार नाही. तुमचं जे पॅन कार्ड आहे तुमच्या आधारवरती जो पत्ता आहे त्या पत्त्यावरती तुम्हाला इथं भेटून जाईल. ऑफिस ॲड्रेस जो आहे हा सुद्धा मित्रांनो नाही टाकलं तरी चालतो, काही आवश्यकता नाही. तुमचं जे पॅन कार्ड आहे ते तुमच्या आधारच्या पत्त्यावरती इथं मिळणार आहे. या ठिकाणी मित्रांनो जो कंट्री कोड आहे तो इंडिया 91 हा निवडून घ्यायचा आहे. तुमच्या तालुक्यात जो STD कोड आहे तो STD कोड इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे सुरुवातीला तुम्ही आधार लिंक असेल जो मोबाईल नंबर टाकला होता तो या ठिकाणी आलेला आहे. मेल ID पण इथं येऊन जाईल, इथं नंतर भरायची काही आवश्यकता नाही. त्यानंतर इथं नेक्स्ट नावाचं जे ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करून जो फॉर्म आहे तो फॉर्म पुढल्या पानावरती घेऊन जायचा आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला EO कोड जो आहे तो EO कोड इथं टाकून घ्यायचा आहे. तो कसा काढायचा कसा मिळवायचा हे आता आपण पाहूयात. या ठिकाणी मित्रांनो इंडियन सिटीजन जे आहे याला तुम्हाला इथं टिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं तुमचं जे स्टेट आहे पेज थोडंसं वर स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुमचं स्टेट तुमचा इथं पिनकोड टाकायचा आहे. इथं तुमचं जे स्टेट आहे ते स्टेट इथं निवडून घ्या. त्यानंतर तुमची सिटी म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्याचं नाव इथं भरून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं जो एरिया नेम आहे तो एरिया नेम कसा काढायचा तुम्ही स्टेट आणि जिल्हा भरल्यानंतर इथं हा जो निळा बॉक्स दिसतोय या निळ्या बॉक्सला क्लिक केल्यानंतर तुमचा जो EO कोड आहे तो मित्रांनो तुम्हाला इथं भेटून जाईल. निळ्या बॉक्सला क्लिक करा. निळ्या बॉक्सला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं जी पुढची माहिती आहे ती तुम्हाला इथं उपलब्ध झालेली दिसेल. यामध्ये बरेचसे ऑप्शन आहेत. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता किंवा ज्या वॉर्डमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव दाखवतंय त्या वॉर्डला तुम्हाला इथं टिक किंवा चेकबॉक्स जो आहे तो हा जो दिसतोय इथं तुम्हाला टिक करून घ्यायचा आहे आणि नेक्स्ट नावाच्या ऑप्शनवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो हे आहे डॉक्युमेंट संबंधित पेज. या ठिकाणी प्रूफ ऑफ आयडेंटिटी, प्रूफ ऑफ ॲड्रेस आणि प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ हे जे आहे बाय डिफॉल्ट मित्रांनो इथं आलं. या ठिकाणी तुम्हाला काही चेंजेस करायचे नाही, जसं आहे ते तसंच राहू द्यायचं आहे. इथं हिमसेल्फ हरसेल्फ ज्यावेळेला तुम्ही निवडता त्यावेळेला तुमचं नाव इथं
दिसून येईल। त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणाहून पॅन ॲप्लिकेशन करत आहात त्या गावाचं नाव किंवा त्या तालुक्याचं नाव प्लेस या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे। जी डेट आहे तुम्ही ज्या दिवशी पॅन ॲप्लिकेशन करत आहात ती डेट तिथं दाखवली गेली आहे। त्यानंतर मित्रांनो सबमिट नावाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पर्सनल डिटेल्समध्ये मित्रांनो तुमच्या आधारचे जे पहिले 8 डिजिट आहेत किंवा जे 8 अंक आहेत ते 8 अंक इथं भरून घ्यायचे आहेत। तुम्ही पहिल्यापासून मित्रांनो जो फॉर्म भरलेला आहे तो सगळा फॉर्म या ठिकाणी तुम्हाला शो होईल। प्रत्येक माहिती तुम्हाला या पेजवरची जी आहे ती चेक करून घ्यायची आहे। अगदी तुमचं नाव आडनाव असेल, तुमचा जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस जो आहे तो सर्व प्रकारची जी माहिती आत्तापर्यंत तुम्ही भरलेली आहे ती व्यवस्थित आहे का हे एकदा व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या। तुमचं जे आडनाव आहे आडनाव असेल, वडिलांचं नाव असेल, सर्व माहिती मित्रांनो एकदा तुम्हाला चेक करून घ्यायची आहे। तुम्ही जे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत, तुमचा जो मोबाईल नंबर होता किंवा तुमचा जो मेल आय डी होता, ही पण सर्व माहिती व्यवस्थित आहे का या ठिकाणी एकदा चेक करून पहा। सर्व माहिती चेक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी प्रोसीड नावाच्या ऑप्शनवरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे। प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर पुढचं जे पेज आहे ते पेज इथं ओपन होईल आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जे पेमेंट आहे ते पेमेंट इथं करावं लागणार आहे। जे पेमेंट आहे मित्रांनो 106.90 रुपये इतकं पेमेंट तुमचं इथं कट होऊन जाणार आहे। तर इथं आय ॲग्री नावाचा जो ऑप्शन दिसतोय याला चेक करून तुम्हाला प्रोसीड टू पेमेंट हा जो ऑप्शन दिसतोय या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो इथं तुमचा टोकन नंबर दिसेल, तुमचं नाव दिसेल, तुमचा आधारचे लास्ट 4 डिजिट दिसतील। तुमच्या मोबाईलवरती मित्रांनो एक OTP गेला आहे, तो OTP या ठिकाणी तुम्हाला फिल करून घ्यायचा आहे। तो OTP इथं टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो इथं तुमचा UID आधार जो आहे या ऑप्शनमध्ये तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर वरती जो एक चेकबॉक्स दिसतोय त्या चेकबॉक्सला आधार नंबर टाकल्यानंतर इथं हा जो चेकबॉक्स दिसतो याला तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि सेंड OTP हा जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे। मित्रांनो सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती जो OTP जातोय तो OTP नंतर या ठिकाणी तुम्हाला आलेला भरून घ्यायचा आहे। OTP भरून घेतल्यानंतर पुढं मित्रांनो अशा पद्धतीचं जे पेज आहे ते पेज इथं ओपन होईल। तुमचा जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली इथं भरला गेलेला आहे। याची प्रिंट जी आहे किंवा हा जो फॉर्म आहे हा डाउनलोड करून सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही जो मेल आय डी दिलेला होता फॉर्म भरत असताना त्या मेल आय डीवरती सुद्धा हा फॉर्म तुम्हाला भेटून जाईल। त्यानंतर इथं तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड काय असतो मित्रांनो, तुमची जी जन्मतारीख आहे जसं 1/1/2001 जर असेल तर 01/01/2001 असं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुमचा भरलेला संपूर्ण फॉर्म इथं ओपन झालेला तुम्हाला दिसेल। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। काय अडचण आल्यास नक्की बॉक्समध्ये मला कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर KT डिजिटल मराठी या YouTube चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जय हिंद।